आपल्या ह्या बागात कुणाचीच बाग नाही, कुठेही तुम्ही बाग अशी दाखवा. आता ह्या बरोबर काही बागा असतील ना तुमच्या नाही त्यांचे सेटिंगच झालं नाही उन्हाळ्यात. बागा असतील ना यांच्या ह्या बागेबरोबर हो आहेत की, त्यांना condition आहे. उन्हाळ्यात सेटिंगच झालं नाही फळाचं. ना आपल्या बागेत सेटिंग फुल सेटिंग आहे. एवढी साईज आहे. हो फुल सेटिंग आहे. हा झाडाचा जरी नुसता काढला तरी झाडावरच अजून हा नुसता झाड सेटिंग पुढचं नाही झालं तुम्ही हा. तरी सुद्धा 40-50 टन कुठे गेलेलं नाही. अजून झाडावरचा आणि आधीचा आतापर्यंत गेला 20 टन 60-70 टन आरामात निघतोय. आता ही जी पपई तिचं वजन किती किलो असेल? 5 किलोच्या पुढे वजन आहे. 5 किलोच्या पुढे ती पपई आहे ना एका पेपर मध्ये बसत नाही. बसत नाही. असे 2 पेपर घ्यायला लागतात. बघ तुम्ही 2 पेपर घेतले, हो 2 पेपर मध्ये असे पॅकिंग करायचं. पॅकिंग करावं लागतं. का एक पेपर कव्हर होत तुमचं कव्हर होत नाही. एका पेपर मध्ये कव्हर होत नाही. काय काय बागेमध्ये आम्हाला एकाचे 2 पेपर करायला लागतात. छोटी छोटी पपई असते. नमस्कार, नमस्ते. तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना. श्रीकांत विलास घोरपडे, मुक्काम पोस्ट वांगी, राहणार वांगी, राहणार वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. सांगली. बरं, आपण आता आपल्या ह्या पपईच्या प्लॉट मध्ये टोटल रान किती पपईचं आपलं आता? पपई 1.5 एकर रान आहे. तर म्हणजे आपण आता मध्य भागावरती इकडे काही प्लॉट आहे आणि इकडे पाठीमागे काही प्लॉट आहे. टोटल 1.5 एकर क्षेत्र आहे आपलं, बरोबर आहे का? हो आता हे आंतरपिक बी केलेलं आहे. हा पपईची लागण करून 9 महिने होऊन गेले. 9 महिने होऊन गेलेले आहे. म्हणजे आता हे मध्ये आलंय, आल्यामध्ये नंतर पपई पपई लावलेले बरोबर आहे की नाही? म्हणजे आलं आता खोडवा आहे, आता खोडवाय आलं. हा बरोबर आहे की नाही? आता जो माल बघतो आपण झाडाचा जबरदस्त. तुम्ही आता बघा सेटिंग बघा तुम्ही, म्हणजे वरपर्यंत जिथं शेंडा चालू आहे तिथपर्यंत सेटिंग आहे, हो बरोबर आहे? सेटिंग 1 नंबर मध्ये. आणि सगळ्या झाडांना दाखवा, इकडे पण ही पण दाखवा. हे बघा तुम्ही, म्हणजे असं कुठं व्हेरिएशन नाही. इथं बघा, पाठीमागे ही पण दाखवा इकडचं. कुठं बघितलं किंवा त्या आत जर बघितलं तिथे बघा का एकदम जबरदस्त सेटिंग झालेली. कुठलं झाड बघा तुम्ही, रासायनिक खतापेक्षा कृषी धनचा जास्त वापर केला ह्याच्यात. याला किती बॅग वापरा तुम्ही लागलेला याच्यावर? आल्याला आणि पपईला मी 60 बॅगा वापरले त्यात एका वेळेलाच. एका वेळेला. हो. आणि म्हणजे तुम्ही आल्याच्या मध्ये सरी मग तुम्ही पपईची लागण केली आज. हा. पण तुमची पपई हे दुय्यम पीक आहे. दुय्यम पीक आहे पपई. पण तुम्ही मुख्य पीक म्हणून पपई लावलंच नव्हतं. नाही, अद्रक हे मुख्य पीक आहे. मुख्य पीक आहे, बरोबर आहे की नाही? आणि इकडून जर त्याचा अद्रक आहे, आपण बघू शकतो त्या बाजू काढले. काढलेलं आहे. ते किती रान सगळं काढलेलं? दोन्ही मिळून 1.5 एकर आहे. ते 25 गुंठ रान आहे. 25 गुंठ रान आहे. किती अद्रक निघाल तुमच्या वालं? त्याच्यात जवळ 13 टन माल निघाला 25 गुंठ्यामध्ये खोडव्याचा. खोडव्याचा. किती रेट निघेल तुमच्या वाला? ते रेट 140 दिलं. म्हणजे जुनं 100 रुपये 100 किलो. रुपये. आणि नवीन 40 रुपये. नवीन 40 रुपये किलो. किती पैसे झाले असते अंदाजे? काय 10-1 लाख रुपये झाले त्यात अंदाजे 25 गुंठ्यामध्ये. आणि अजून तुमचा मेन प्लॉट काढायचा बाकी, मोठा प्लॉट. आज हा जो प्लॉट आहे डेव्हलप झालेला आहे, म्हणजे करपाचा प्रादुर्भाव काय वाटतो तुम्हाला? करपा अजिबात नाही. एकही फवारणी दिलेली नाही आपण खोडव्याला. खोडवाय म्हणून याला फवारणी नाही, काहीच नाही. काही फवारणी नाही. सुरुवातीला त्याला खाद भरपूर दिले स्टार्टिंगला. पपई पण तुमच्या वाले आज पपईला पण त्याचाच रिझल्ट आहे ना. एवढी साईज होत नाही पपईची. आता आपण झाड जर बघितलं ते साईज जास्त होतं, तुम्हाला काय वाटतं झाडाची? साईज जबरदस्त साईज आहे. खाली बघितलं निरीक्षण जर केलं आपण पूर्ण वरपर्यंत, तर जसं जसं फळ फुगत चाललंय, वर चाललंय तसं खाली म्हणजे फळ फुगत चाललंय. वर लागतंय, खाली फुगतंय, बरोबर आहे? सेटिंग पण चालू आहे आणि खाली फळ पण. सगळ्यात मेन तुम्ही ग्लिडिंग जर बघितली तर बघा तुम्ही पावडर आहे. ग्लेजिंग चांगले. पपई पीक किती वर्षापासून करताय? पहिलंच पीक आहे. पहिलंच पीक आहे. आज अनुभव काहीच काय अनुभव काय आताचा अनुभव जो पहिल्यांदा केला तो अनुभव कसा वाटतो मला पपई मधला? 1 नंबर आहे पपई पीक. मला सांगा साहेब, तुम्ही एसबीटी किती वर्षापासून वापरताय? 2 वर्षापासून वापरतो आपण. आतापर्यंत तुम्हाला काय अडचणी आल्या का पावसाच्या? नाही अर्ज काय रिझल्ट 1 नंबर आहे त्याचा. आपल्या ह्या बागात कुणाचीच बाग नाही, कुठेही तुम्ही बाग अशी दाखवा. आता ह्या बरोबर काही बागा असतील ना तुमच्या? नाही त्यांचे सेटिंगच झालं नाही उन्हाळ्यात. बागा असतील ना यांच्या ह्या बागेबरोबर? हो आहेत की, त्यांना condition आहे. उन्हाळ्यात सेटिंगच झालं नाही फळाचं. ना आपल्या बागेत सेटिंग फुल सेटिंग आहे. एवढी साईज आहे. हो फुल सेटिंग आहे. बरं, आतापर्यंत किती तोडा झाला पपईचा? हे 4था तोडा आहे. 14 तोडा आहे. साधारणतः किती माल गेला असं आतापर्यंत? 20 टन माल गेला असेल. 20 टन. आणि अजून किती माल जाईल अंदाज? एवढा जर माल नाव बघतोय आपण, म्हणजे कुठे बघा तुम्ही, हा झाडाचा जरी नुसता काढला तरी अजून नुसता झाड सेटिंग पुढचं नाही झालं तुम्ही तरी सुद्धा 40-50 टन कुठे गेलेलं नाही. अजून झाडावरचा. आणि आधीचा आतापर्यंत गेला 20 टन 60-70 टन आरामात निघतोय. 1 नंबर आहे खत वापरायला. रिझल्टला 1 नंबर. रिझल्ट 1 नंबर आहे. काय चालतं नाही. आता ही जी पपई तिचं वजन किती किलो असेल? 5 किलोच्या पुढे वजन आहे. 5 किलोच्या पुढे ती पपई आहे ना एका पेपर मध्ये बसत नाही. बसत नाही. असे 2 पेपर घ्यायला लागतात. बघ तुम्ही 2 पेपर घेतले, हो
2 पेपर मध्ये असं पॅकिंग करायचं. पॅकिंग करावं लागतं. का एक पेपर कव्हर होत तुमचं कव्हर होत नाही पूर्ण. एका पेपर मध्ये कव्हर होत नाही. काय काय बागेमध्ये आम्हाला एकाचे 2 पेपर करायला लागतात. छोटे छोटे पपई असते. म्हणजे पपई बाकीच्या बागेत छोटी भेटते. छोटे भेट त्याच्यामुळे तुमचा हा पेपर कट करावा लागतो तुम्हाला. करावं लागतं. एकच पेपर 2 वेळा पपई लावा लागतो. 2 वेळा लावायला. इथं उलट आहे. इथं 2 पेपर एका पपईला लावावं लागतं. एवढी साईज आणि size आहे. लेंथ भेटली पपईला. लेंथ भेटते. बरोबर आहे की नाही. सगळे 2 किलोच्या पुढे साईज आहे. 2 किलोच्या सरासरी 2 सरासरी 2 किलोच्या पुढे साईज. आणि जास्तीत जास्त 6-7 किलो पर्यंत. 6-7 किलो पर्यंत लोडिंग चालू आहे. बरोबर आहे की नाही. आज किती माल निघाला अंदाज आज 2.5 टन निघत. 2.5 टन आतापर्यंत. आपले शेतकरी मित्र आहे जर आपला प्लॉट बघूशी वाटला किंवा तुमच्या पपईची वगैरे आलीची माहिती घेऊशी वाटली तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9096 35 47 08. तुम्हाला आपण जे कृषी वगैरे खत आहे हे तुम्हाला कुठे भेटलं. कृषीधन खत वांगीत आकाश माळी म्हणून यांच्यापाशी भेटते. धन्यवाद.